फिजिक्स मध्ये परीक्षेत येणारे काही असे क्वेश्चन्स आहेत का? शुअर शॉट म्हणूया आपण, की जे येणारच आहेत परीक्षेत. येतात. आहेत. ठरलेले प्रश्न आहेत बरं का. म्हणजे एक पॅटर्न एक्झामचा ठरलेला आहे. गेले 2013 पासूनचे क्वेश्चन पेपर मी एनालिसिस करतोय बरं का. पण पॅटर्न हाच आहे बरं का. 70 मार्काचे पेपर म्हणूया आपण. आणि ठरलेलेच प्रश्न हे रिपीट होणारच हेही तितकंच बरोबर आहे. पण अभ्यास करताना ना काय होतं माहितीये का? आपण ठराविक 4 प्रश्न करून जातो. आपल्याला काय वाटतं, की त्यातले प्रश्न आलाच पाहिजे. येणार, त्यातले प्रश्न येणार. पण बरेचसे किंवा काही प्रश्न असे असणार आहेत, ज्याची तुम्ही तयारी केलेली नसणार आहे. मग ते प्रश्न तुम्हाला डिमोटिव्हेट करतात, डिप्रेशनमध्ये टाकतात. एक्झाममध्ये तुम्हाला तणाव यायला लागतो. हे मात्र होऊन द्यायचं नाहीये. मी वेळोवेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. तुम्ही मला फॉलो करताय ना व्यवस्थित? मी तुम्हाला सांगतो, एखादा अवघड प्रश्न दिसला, की त्याला स्किप करा. बरेचसे प्रश्न असे असणार आहेत, की तुम्ही केलेलेच असणार आहेत. बरं. काय शॉर्ट क्वेश्चनमध्ये काय पाहिजे तुम्हाला? काय केलं आपण आत्तापर्यंत? डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश सगळं केलं. बरोबर आहे? एक्सप्लेन द टर्म, व्हॉट इस रेक्टिफायर असं सगळे असले प्रश्न पण केले आपण. ठीक आहे? याच्यावर किती स्कोर होतोय? 30-35 होतोय. आता याच्या पुढे जायचंय आपल्याला समजा. तर काय केलं पाहिजे? न्यूमेरिकल्स. पण थांबा. मी तुम्हाला सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. मेन आपला गोल आहे सी मार्क. कारण त्याच्यावरच पुढचे ॲडमिशन्स होणार आहेत. बरोबर आहे? सी मला सांगा फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स असतात आपल्याला. त्यातले न्यूमेरिकल्स किती असतात? 40-45. मग आपण एक काम करूया ना, की या एक्झामच्या निमित्तानं जर आपण 16च्या 16 टॉपिकचे जर फॉर्म्युले परफेक्ट केले, तर सी फायदा होणार का नाही तुम्ही मला सांगा. तर नक्की होणार आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट काय करतोय बघा, कुठलाही टॉपिक घेतल्यानंतर बघा मी आता तुम्हाला प्रश्न देणार आहे कुठले करायचे आहेत ते. पण मी तुम्हाला सांगतोय काय बघा, कुठलाही टॉपिक घेतल्यानंतर पहिल्यांदा डेफिनेशन करा, डिस्टिंग्विश करा. तिथले लॉज विथ न्यूमेरिकल्स करायचे आहे. पण न्यूमेरिकलसाठी मी तुम्हाला सांगतो. आता जेव्हा मी 10 दिवसापूर्वी केमिस्ट्रीची ऑर्गॅनिकची बॅच सेपरेट लॉन्च केली, तेव्हा बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं फिजिक्स न्यूमेरिकल. मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनवर हे तर डाउनलोड हजारो मुलांनी केलंय काही दिवसात. मग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यात तुम्हाला ही सेपरेट बॅच दिसेल. ओके. आणि ह्या बॅचमध्ये फिजिक्सच्या सगळ्या टॉपिकचे न्यूमेरिकल्स कव्हर केलेत. सॉल्व्ह प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सॉल्व्ह एमसीक्यू मध्ये पण एखादं न्यूमेरिकल असेल तेही घेतलंय. याची किंमत फक्त 599 आहे. बरं, बोर्डसाठी 5 दिवसासाठी कशाला सर ती बॅच घेऊ आम्ही? सीईटीचा बेस आहे तो लक्षात घ्या. बरं, आता मेन मुद्दा तुम्हाला क्वेशन्स द्यायचे आहेत. WhatsApp ग्रुप पण जॉइन करा बरं का रे बाळांनो. आता सुरुवात करूया आपण. तेच काय करायचंय आपल्याला? मी तुम्हाला सांगतो असे डेरिव्हेशन्स तुम्हाला मी देणार आहे, की जे अतिशय सोपे आहेत. अतिशय सोपे आहेत. त्यातला जो पहिला प्रश्न जो द्यायचा आहे मला तो सांगतो. बघा मी काय लिहिलंय? पाईप लिहिलंय. ओके. आणि त्याचे मी 2 क्वेशन्स तुम्हाला करायला लावतोय. ओके. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. हा आपला आजचा पहिला प्रश्न आहे. क्लोज्ड ॲट वन एंड आणि दुसरं ओपन ॲट बोथ एंड्स. बरं यात काय करायचंय मला? मी तुम्हाला सांगतो. याच्यात आपल्याला करायचंय काय, की पाईप जर क्लोज्ड ॲट वन एंड असेल, तर ओन्ली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. ओके. ओन्ली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. जर पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट असतात. ओके. हार्मोनिक्स म्हणजे काय? लोएस्ट अलाउड फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल आर नोन ॲज हार्मोनिक्स आणि हायर अलाउड फ्रिक्वेन्सीज आर नोन ॲज ओव्हरटोन्स क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 पण झाला लक्षात घ्या. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन मधला डिस्टिंग्विश करायचा आहे किंवा व्हॉट आर हार्मोनिक्स, व्हॉट आर ओव्हरटोन येणार प्रश्न. येणार. क्लोज पाईप ओपन येणार. पण त्याचबरोबर आपल्या न्यूमेरिकल्स बॅच मधून तुम्हाला करायचे आहेत न्यूमेरिकल्स. हो हे 2 डेरिव्हेशन झाले, की न्यूमेरिकल्स करायचे आहेत, हा डिस्टिंग्विश करायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. ओके. याच्यात सुद्धा ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. बरं याच्यात तुम्हाला n इक्वल्स टू 1/2L अंडर रूट T बाय M ऑल लॉज 3 लॉ तुम्हाला करायचे आहेत. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. कॉन्फिडन्स. मी तुम्हाला सांगतो एवढा कॉन्फिडन्स येतो ना लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. इतकं जबरदस्त कॉन्फिडन्स येणार आहे ना. पण वायलर्न ॲप्लिकेशन ओपन करूया. आणि हे प्रश्न किती वेळा आलेत ते बघूया आपण. फिजिक्समध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये जायचं आहे आपल्याला. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. मी तुम्हाला सांगतो. दुसरीच एमसीक्यू स्ट्रिंगची आहे. चला आपण एक काउंट करूया. एक प्रश्न झाला. ठीक आहे. दुसरी एमसीक्यू आहे.
When an air column in pipe closed at one end. चला, इथं याला मी इथं एक लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे. तिसरी सिक्यू पण ह्याच्यातलीच आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्टेशनरी वेव्ह नोड आणि अँटी नोड हे याच्यातलंच आहे लक्षात घ्या. ओके. नोड ही नोड हा नोड आणि हा अँटी नोड याच्यामध्ये डिस्टन्स असतं लॅम्बडा बाय 4 आणि फेज डिफरन्स किती असतो? मग π/2 असतो लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर स्ट्रिंग परत तिसरा प्रश्न. त्याच्यानंतर बघा तुमच्या लक्षात येतंय का रे बाळांनो? लक्षात येतंय का? किती वेळा येतंय बघा. ओके. पाईप ओपन इथं हा प्रश्न आलाय. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह ते जाऊ दे. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. परत इथलं चौथा प्रश्न. या लॉ वरती प्रश्न आलाय. त्याच्यानंतर डिस्टिंग्विशन फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन 2-2 वेळा क्वेश्चन आलाय. चला हा पण एक प्रश्न आलाय. बघा. त्याच्यानंतर शो दॅट ओन्ली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. पाईप वरचा प्रश्न आहे. म्हणजे बघा मी तुमचा वेळ घेतोय. बघा पण तुमच्या लक्षात येतंय का बघा तुमच्याकडे न बघता मी इकडे बघतोय. व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ही लाईन तुम्हाला माहिती नाही रे बाळांनो असलं ते. स्टॅटिस्टिक्समध्ये असायचं लहानपणी. 4 उभ्या लाईन पुन्हा ही 5वी लाईन. 5 झाले प्रश्न. त्याच्यानंतर एक्सप्रेशन फॉर स्ट्रेच्ड स्ट्रिंग. हे वेगळं हे फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज बरं का. म्हणजे हा टॉपिक मला ॲट एनी कॉस्ट आत्ता पाहिजेच. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. ओके. त्याच्यानंतर व्ही इक्वल्स टू एन लॅम्बडा न्यूमेरिकल्स आहे ते याच्यावरतीच बेस्ड आहेत लक्षात घ्या. ट्युनिंग फोर न्यूमेरिकल जाऊ दे. चला न्यूमेरिकल बाजूला ठेवूया आपण. किती प्रश्न झाले बघा? 3, 4, 4 आणि 5 9. 9 पेपर झालेत. 9 वेळा प्रश्न आलेत. मग आहेत ना आय-एम-पी क्वेश्चन, आहेत ना शुअर शॉर्ट. बरं याच्यामध्ये अजून काय करायचं आहे? फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. बघा मी शॉर्टमध्ये लिहितो एस-टी म्हणजे एस-टी नाही मला लिहायचं होतं. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. ओके. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि क्रॉस स्टेशनरी वेव्ह. त्याच्यानंतर फ्री व्हायब्रेशन, फोर्स्ड व्हायब्रेशन. त्याच्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी याच्यासाठी तुम्हाला न्यूमेरिकल बॅच पाहिजेच. इतकी सोपी न्यूमेरिकल आहेत. 3-3 मार्काला परीक्षेत प्रश्न येतात. बरं. बीटचं एक डेरिव्हेशन पण आहे तेही तितकंच इम्पोर्टंट आहे. आता मी बाजूला सरकतो. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पण एस-डब्ल्यू म्हणजे स्टेशनरी वेव्ह. ओके. एक्स्ट्राऑर्डिनरी झालं लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी आय-एम-पी क्वेश्चन झाले लक्षात घ्या. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह झालं. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मी तुम्हाला सांगतो. कितवा टॉपिक आहे रे? 6वा टॉपिक आहे ना. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तुम्हाला फक्त पी-वाय-क्यूज मध्ये ना काय करायचंय माहितीये का? पी-वाय-क्यूज मध्ये तुम्हाला ना टिपिकल एम-सी-क्यूज वायलवरूनच करायच्यात लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये मी अजून देतोय एंड करेक्शनचा फॉर्म्युला विचारतायत. 0.3D पाईप ओपन असेल ॲट वन एंड असेल एका बाजूला क्लोज असेल तर. ओपन ॲट बोथ एंड असेल तर 2 वेळा येणार ना. मग 0.6D येतंय. सीट पण प्रश्न विचारलेत. एमिटर दिल्याने एंड करेक्शन विचारलं. काय पाहिजे? मग त्यासाठी न्यूमेरिकल्स केले पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगतो ॲक्चुअली ही बॅच दी बेस्ट बॅच आहे. साठी पण किती महत्वाची आहे तुमच्या लक्षात येईलच म्हणूया आपण. बरं आता एवढ्या प्रश्नाला तुम्हाला किती वेळ लागेल मला सांगा? हे जे प्रश्न आहेत की शुअर शॉर्ट प्रश्न आहेत. कुठले आहेत सांगा? स्टेशनरी वेव्ह या टॉपिक मधले आहेत आणि हे आपल्याला सुरुवात करायची आहे आत्ता लगेच. ओके. किती वेळ लागेल मी तुम्हाला सांगतो. पाईप ओपन, पाईप क्लोज, हार्मोनिक्स, ओव्हरटोन नाही म्हणलं तरी 2 तासाचा वेळ लागेल. बरोबर आहे? मग आपले हे शुअर शॉर्ट मध्ये लक्षात घ्या. ह्याला आपण पार्ट 1 म्हणूया आपण. ओके. याला आपण काय म्हणूया? पार्ट 1 आणि 2 तासाच्या गॅप नंतर मी पार्ट 2 तुम्हाला प्रोव्हाईड करेन. ओके. 2-2 तासाच्या गॅपमध्ये होईल का मला सांगा? का गॅप इन्क्रीज करूया? ठरव मी माझ्या इथल्या मुलांसाठी बोलतो. ते सुद्धा हेच स्ट्रॅटेजी फॉलो करतायत. तुम्ही सगळ्यांनी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे असं काही नाहीये. तुमचा काही वेगळा प्लॅन असेल तुम्ही करू शकता लक्षात घ्या. पण माझी इच्छा आहे अगदी गॅरंटेड क्वेशन्स आहेत. अगदी गॅरंटेड. पण न्यूमेरिकल केल्याशिवाय होणार नाहीये. एक काम करूया त्यासाठी आपण. एक काम काय करूया माहितीये का? आता मी सगळेजण आपण वायलन ॲप्लिकेशन वापरतोय. पण तुम्ही जर वायलन ॲप्लिकेशन वरती क्वेशन पेपर बघायला गेला आणि फिजिक्सचा ओपन करायला गेला, ओके, तर तुम्हाला तो प्रश्न ओळखता आला पाहिजे. तो प्रश्न ओळखता आला पाहिजे. बघा पहिला जो आहे तो झेरॉथ लॉ, थर्मोडायनामिक्स, बर्नौलीज थेरम, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. बर्नौलीज थेरमनुसार कॉन्स्टंट काय असतं? एनर्जी. त्याच्यानंतर ठीक आहे. डायथर्मल सबस्टन्स कुठला आहे विचारलाय. व्हेलॉसिटी इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज प्रोपोर्शनल टू विचारलाय. इंटरनल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला विचारलाय. पोटेन्शिओमीटर. गेटचा प्रश्न आहे सेमीकंडक्टर. पॉवरचा प्रश्न आहे रोटेशनल डायनॅमिक्स. त्याच्यानंतर व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. 2 लूप आहेत आणि लेंथ दिलेत. 2 लूप आहेत आणि लेंथ दिलेत. मी तुम्हाला सांगतो एक लूप म्हणजे मगाशी आपलं काय ठरवलं होतं? लॅम्बडा बाय 2.
मग 2 लूप म्हणजे लॅम्बडा येणार ना. मग लॅम्बडा म्हणजे लेंथ रे बाळांनो 2 मीटर दिले. मग काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाहीये. डिस्टन्स बिटवीन नोड आणि अँटी नोड विचारलंय. नोड आणि अँटी नोड मध्ये डिस्टन्स किती असतो रे? लॅम्बडा/4. मग लॅम्बडा 2 असेल तर 2/4 0.5 आन्सर करेक्ट आहे. बरं. म्हणजे बघा ह्यातलाच प्रश्न आला. बरं आता डिफाइन सेल्फ इंडक्टन्स वगैरे विचारलंय. आपल्याला या टॉपिक मधले प्रश्न शोधायचे आहेत. एक एम-सी-क्यू. एक्सप्लेन हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. वेगळे काही येणारच नाही. करा की लाव ताकद लावा. हे प्रश्न करा. 2 अडीच 3 तास लागू दे. पुन्हा व्हिडिओ प्रोव्हाईड करतो. 3-3 तासाला जर एक टॉपिक जरी कव्हर केला आपला, तरी दी बेस्ट अभ्यास होणार आहे. चला करूया मग. ऑल द बेस्ट.